हरियाणातील पानिपतमध्ये सन 1761 साली मराठा आणि अब्दाली यांच्यात घनघोर लढाई झाली होती। त्यामध्ये अनेक मराठा शूरवीर शहीद झाले होते। त्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून कार्यक्रम घेतला जातो। यंदा पानिपतमधील बस्ताडा इथं शौर्य दिवस साजरा करण्यात आला। हरियाणाचे विधानसभा सभापती हरविंदर कल्याण यांच्या उपस्थितीत कर्नालपासून भव्य रॅली काढण्यात आली। तसंच कार्यक्रमस्थळी शहीद वीरांना आदरांजली वाहण्यात आली। मराठा सैन्यानं अतुलनीय शौर्य दाखवत पानिपतचं युद्ध केलं। त्याच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्या युद्धात शहीद झालेल्या मराठा वीरांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी विशेष कार्यक्रम घेतला जातो। युद्धानंतर त्याच ठिकाणी राहिलेल्या काही मराठा कुटुंबांचा आज मोठा विस्तार झालाय। त्यांना रोड मराठा म्हणून ओळखलं जातं। त्यांच्यापैकी वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकारातून आणि कोल्हापुरातील मिलिंद पाटील यांच्या सहकार्यातून दरवर्षी बस्ताडा या युद्धभूमीवर शौर्य दिवस साजरा केला जातो। यावर्षीचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला। सुरुवातीला हरियाणा विधानसभेतील सभापती हरविंदर कल्याण यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली। त्यानंतर पानिपत युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पानिपत युद्धभूमीवर छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारण्यासाठी हरियाणा सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही सभापती कल्याण यांनी दिली। पानिपत लढाईतील मराठ्यांचं मुख्य केंद्र असलेल्या बस्ताडा इथं शौर्य तीर्थ बनवण्याची योजना असल्याचं वीरेंद्र मराठा यांनी सांगितलं। बस्ताड्याचे सरपंच सुरेश फौजी यांनी शिवस्मारकाला सर्वतोपरी सहकार्य असेल असं सांगितलं। यावेळी मिलिंद पाटील यांच्या हस्ते महाराणी छत्रपती ताराराणी यांची प्रतिमा देऊन सभापती हरविंदर कल्याण आणि सरपंच सुरेश फौजी यांचा गौरव केला। कार्यक्रमाला माजी आमदार रणधीर गोळे, स्वामी संपूर्णानंद, कोल्हापूरचे श्रीकांत पाटील, राहुल गावडे, मंदाकिनी कोडक, शबाना पाटणकर, सोनी औंधकर यांच्यासह महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांसह 12 राज्यातून मराठा बांधव उपस्थित होते।